हे आपलं चिक्कूचं झाड आहे, मस्त छान असं फुटलं आहे. आपण याला बियापासून तयार केलेलं, याला चिक्कू लागले नाहीये. मस्त सुंदर छान असं उंच असं वरती गेलेलं आहे. फुटी छान फुटलेत. मस्त हे लिंबूचं झाड आहे, उंच खूप गेले पण अजून याला काही फळं लागली नाहीयेत. बियापासून आपण लावलेलं आहे. हे आहे बारीक लिंबूचं झाड. हे पण छान उन्हामुळे मस्त फुटले झाड. हे छोटंसंच लिंबूचं झाड आहे पण याला लिंबू लागलेत. छोटंसंच आहे. बकेटामध्ये आपण आता त्याला लावलेलं आहे काढून. छोट्या ह्याच्यामध्ये होतं, ह्याच्यामध्ये लावलेलं होतं, त्यातनं काढून आता आपण ह्याला बकेटामध्ये लावलेलं आहे. छान असं लिंबू लागायला लागल्यामुळे इथं छान असं लिंबू आलेलं आहे. आपल्याकडं 4-5 झाडं आहेत लिंबूची. लिंबू लागायला लागलेत. ह्याला छोटे छोटे असे एक भर असा लागून गेलेला आहे. आता दुसरा भर चालू झालेला आहे. छोटे छोटे लिंबू आहेत. इथं आहे लिंबूचं झाड. छान मस्त असे याला भरपूर लिंबू लागलेले आहेत. छोटे छोटेसे आहेत. उन्हामुळे छोटेसे पिवळे लिंबू होतात. हे लिंबू आहे. या लिंबूला भरपूर कळ्या अशा लागायला लागल्यात. भरपूर लिंबू लागालेत. हे लिंबूच्या झाडाला छान असं मोठं झालेलं आहे आपलं लिंबूचं झाड. भरपूर अशा कळ्या लागलेल्या आहेत लिंबूच्या झाडाला. छान असं फुटलेलं आहे उन्हाळ्यामध्ये. असं छान फुटून भरपूर असे लिंबू लागायला लागलेत लिंबूच्या झाडाला. याला आपण बकेटामध्ये लावलेला आहे. हे बकेटामध्ये लावलेलं आहे. आपण त्याला आता गौरीचा खात दिलेला आहे, त्याच्यामुळं लिंबू भरगच्च असं झाडाला मस्त छान असे लिंबू आलेले आहेत. छोटे छोटेसेच आहेत. फुलं लागालेत. फुलापासून लिंबू तयार व्हायला लागलेत. मस्त छान असं गौरीचा खत दिलेला आहे. गांडूळ खत दिलेला आहे आपण त्याला. असा काळा खत आहे. मस्त छान असा खत दिलेला आहे. उन्हाळा असल्यामुळे त्याला आपण झाकून ठेवलेला आहे. नाहीतर ऊन लागलं खूप हे होतं, कडक होतो, वाळून जातो. तर त्याच्यामुळं आपण हे सगळं त्याच्यावर झाकून ठेवलेलं आहे. असं मल्चिंग केल्यासारखं आपण त्याला करून ठेवलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये मल्चिंग केलेली चांगली असते खताची. त्याच्यामुळं आपण ह्याच्यावरती खत टाकून ठेवलेलं आहे. झाडाला खताची मल्चिंग केलेली आहे. तर आपला रताळ्याचा वेल मस्त छान आलेला आहे. त्याच्यामध्ये मिरचीचं झाड छोटंसंच आहे पण मिरच्या भरपूर लागले. त्याला कळ्या भरपूर आहेत. छोटे छोटेशा छोटंसंच मिरचीचं झाड आहे.